नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जसे जसे जवळ येतील तसं सांगली जिल्ह्यातलं राजकारण तापायला लागले. आज हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होते. आता ते प्रदेशाध्यक्ष नाही. तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून एकत्र आपण लढलं पाहिजे, ही भूमिका जयंतराव पाटलांची आहे. आणि विश्वजित कदमांची सुद्धा तीच भूमिका आहे. परंतु दोघं एकत्र येऊन निर्णय करायचा शिल्लक आहे आता. परंतु हे मनाने एकत्रित आलेत का हेच तपासून पाहायचं आहे. आज विशाल पाटील यांची भूमिका ह्या राजकारणात महत्त्वाची आहे. आणि विश्वजित आणि विशाल लोकसभेच्या निवडणुकीकडे जर का आपण आधी झालेल्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जसं विशाल पाटलांनी घवघवीत यश मिळवलं, विश्वजित कदमांची ताकद पूर्णपणे विशाल पाटलांच्या पाठीशी राहिली. वास्तविक ते अपक्ष होते तरी सुद्धा विश्वजित कदमांनी ताकद ही लावली आणि जयंत पाटलांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. हे त्रिवार सत्य आहे. आता जयंत पाटील हे तसं म्हटलं तर माझी भूमिका योग्यच आहे म्हणणार. कारण त्यावेळेची जी आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती, हे सगळं आपण बघितलंय त्यावेळेचं राजकारण. त्यावेळेला तसं म्हटलं तर ते मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मी त्यांचा प्रचार केला, हे जयंतराव म्हणणं साहजिक आहे. परंतु खरं आतलं राजकारण काय झालं हे सगळ्या जिल्ह्यांनी बघितलं. हे राजकारण सोडून द्या. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आता आपला उमेदवार कुठला, महाविकास आघाडीचा उमेदवार द्यायचा का जयंत पाटील म्हणणार माझा उमेदवार का विश्वजित तुझा उमेदवार, असं न करता आपण महाविकास आघाडीचाच उमेदवार देऊ, एकत्रितपणे निवडणूक लढवू. पण विशाल पाटील काय करणार सध्या महत्वाचा तो विषय आहे. कारण दादा गटाला मानणारा वर्ग एक आहे. परत दादा गट आणि बापू गट हे येणार का राजकारण? मग कदाचित हे एकत्रीकरण करायचं का? जयंत पाटलांची मनस्थिती अशी आहे की विश्वजित विशाल ही जी जोडगुळे आहे यांनी थोडं आता एकत्रित या. जयंत पाटील यांचं म्हणणं, एकंदर त्यांचे कार्यकर्ते बोलतात की एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र येतील. परंतु विशाल पाटील यांचं अजूनही डोक्यात एकला चलो रे. कारण दादा गटाची ताकद आहेच. त्यांचे ठराविक जे उमेदवार आहेत ते मी निवडून आणायचे तसे निवडून, आज अपक्ष निवडून आलेच ना विशाल पाटील. ताकद दाखवली आहे त्यांनी, मान्यच करावं लागेल. मग अशा वेळेला काय होणार? मग ही मतं खाणार कोणाची? मग हे जर भारतीय जनता पक्षाला म्हणजे महायुतीला हा फायदा आहे. आता महायुतीत सुद्धा काय काय होणार आहे. एकनाथ शिंदे ते वेगळं लढणार म्हणतात, भारतीय जनता पक्ष सुद्धा काय कळाला आम्ही स्वतंत्र लढू, असं अगदी मुंबईपासून सगळीकडे एकमेकाला धमक्या देण्यातच दिसतात. परंतु आज राजकारण, मी विश्लेषणाचा मुद्दा हा मुद्दामून घेतला आहे की विशाल पाटलांचं एकला चलो रे का वसंतदादा आघाडी म्हणून नवीन काही फॉर्म्युला काढणार आहेत, हा पण मुद्दा आहे आता. मग वसंतदादा आघाडी, महाविकास आघाडी, महायुती किंवा भाजप वेगळी, एकनाथ शिंदेची शिवसेना वेगळी, उबाटा वेगळं, असं काही होणार आहे? म्हणजे राजकारण मात्र तापायला लागले. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की विश्वजित, विशाल आणि जयंत हे त्रिकूट एक आलं तर भारतीय जनता पक्षाला राजकारण म्हणजे तसं अवघड जाईल. पुढचं स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत हे तुल्यबळ होईल, नक्की तुल्यबळ होईल. पण हे एकत्र नांदू शकतात का, हा आता चर्चेचा मुद्दा सांगली जिल्ह्यात जोर धरायला लागलाय. आणि जयंत पाटील 2 पावलं मागं आलेत आणि विश्वजित कदम सुद्धा 2 पावलं मागं आलेत. म्हणजे ते दोघं एकत्र आल्याचं चित्र आत्ता पाहायला मिळतंय. अर्थात ते प्रदेश अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सगळे बसतील आणि बाबा आपण एकत्र लढूया, आपण दोघं तर एकत्र आऊया. आणि उबाटा काय ग्रामीण भाग, त्यांचा इंटरेस्ट जास्त करून मुंबई पुरता आहे. त्यामुळं महाविकास आघाडी एकत्रित नांदू शकते. अशा वेळेला विशाल पाटील यांची वसंतदादा आघाडी का विशाल पाटलांचं एकला चलो रे, हे मात्र बघण्यासारखं आता राजकारण असणार आहे. परंतु ह्यांची आता कार्यकर्त्यांना भेटणं, कार्यकर्त्यांना रात्री फोन करणं, त्यांच्याशी संपर्कात राहणं, हे जयंत पाटील अगदी अग्रक्रमानं करताना दिसत आहेत. त्यांना आज प्रदेशाध्यक्षपद गेल्यामुळं त्यांचं लक्ष आता सांगली जिल्ह्यात केंद्रित व्हायला लागलेलं आहे, नाही झालेलंच आहे. आणि ते संपर्कात आहेत. कोण नाराज आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे हे बघायला लागले.
तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की विशाल पाटील यांचं एकला चलो रे का हे एकत्र येतात हे पाहण्यासारखं असेल उद्याच्या राजकारणामध्ये. पण विश्वजित कदम मात्र अजूनही ओपन काही बोलत नाहीत, कारण काँग्रेसची धोरणं काय आहेत ती आता त्यांची ठरतील, परंतु ते एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा वेळेला विश्वजित कदमांचं विशाल पाटील ऐकणार की ऐकणार नाहीत हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. कारण लोकसभेत निवडून आणताना त्यांनी आमचे नेते म्हणजे विश्वजित कदम हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग आता वेळ आली की आपण भाजपकडं, वेळ आली की काँग्रेसकडं, हे विशाल पाटलांचं धोरण तसंच राहणार की परत एकत्रित बसणार का वसंतदादा आघाडी, हे अतिशय सांगली जिल्ह्यातलं बघण्यासारखं राजकारण लवकरच आपल्याला बघायला मिळेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.